नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्र, तुमच्याकडे UDID कार्ड आहे आणि त्या UDID कार्डच्या माध्यमातून तुम्ही विविध योजना असेल, सेवा असेल, लाभ असेल, अनुदान असेल यांचा लाभ घेताय। त्याचबरोबर तुम्ही दिव्यांग आहात याची ओळख पटवून देण्यासाठी हे UDID कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे। परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून त्या UDID कार्डवरती जी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा नेमका अर्थ काय हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे। ते सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती असेल की तुमच्याकडे जे काही स्वतःचं UDID कार्ड आहे ते टेम्पररी असो किंवा परमनंट असो ते समोर ठेवायचं आणि समोर ठेवल्यानंतर ही व्हिडिओ पाहायची, लक्षात ठेवा। कारण मित्रांनो, त्या UDID कार्डवरती जी काही माहिती दिलेली आहे, जे अंक दिलेले आहेत किंवा QR कोड दिलेले आहेत त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे UDID कार्डवरती असलेली माहिती आणि मी सांगत असलेली माहिती यामध्ये तुम्हाला ताळमेळ बसतोय का याचा विचार करायचा आहे। त्यामुळे विनंती असेल की UDID कार्ड समोर ठेवूनच ही तुम्हाला व्हिडिओ बघायची आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्या UDID कार्डवरती नेमकी कोणकोणती माहिती आहे आणि त्याचा अर्थ काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुमच्यासमोर तुमचं स्वतःचं UDID कार्ड असेल आणि हे UDID कार्ड तुम्ही समोर ठेवून ही व्हिडिओ पाहताय असं गृहीत धरून व्हिडिओला सुरुवात करतोय। तर या ठिकाणी जे तुमचं UDID कार्ड आहे त्या UDID कार्डला स्वावलंबन कार्ड असंही म्हणतात। तर हे जे काही UDID कार्ड आहे 18 अंकी नंबरचं असतं आणि त्या 18 अंकी नंबरचं आपण विभागणी आणि त्या कार्डचं वैशिष्ट्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर यामध्ये जे काही क्रमांक दिलेले आहेत तर या ठिकाणी पहिले 2 अंक आहेत। तर ते पहिले 2 म्हणजे कोणते, तर MH। आता MH म्हणजे काय, तर महाराष्ट्र। 2011 साली भारत सरकारने जी जनगणना केली त्या जनगणनेमध्ये महाराष्ट्र शासनाला MH हे जे ओळख दिलेली आहे, या नावाची जी ओळख दिलेली आहे तो नाव किंवा जे अक्षरं समोर तुम्हाला दिसत असतील। त्यानंतर बघा, दुसरे जे 2 अंक आहेत ते 2 अंक म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं कोड। लक्षात ठेवा, तुमचा जिल्ह्याचा जो कोड असेल तो कोड म्हणजे तो किती 25 असेल किंवा 27 असेल, जो काही कोड असेल तो कोड समोर तुम्हाला या ठिकाणी दिसतो। हे जे 2 अंक जे दिलेले आहेत ते आपल्या डिस्ट्रिक्ट कोड आहे। लक्षात ठेवा, त्या राज्यातील जिल्ह्याची ओळख दर्शवण्यासाठी हा कोड असतो। त्याचबरोबर पुढील अंक, आता पुढील अंक म्हणजे काय, मुख्य वैद्यकीय अधिकारी CMO हा अंक वैद्यकीय प्राधिकरण जे असतात त्यांनी जो दिलेला असतो त्या अधिकाऱ्याची कोड असतो। म्हणजे त्याचं जे प्रमाणपत्र असतं त्या प्रमाणपत्रावरती त्याचा कोड असतो, तो कोड तुमच्या सर्टिफिकेटवरती असतो। म्हणजे हा UDID कार्ड या विशिष्ट अशा अधिकाऱ्याने पारित केलं आहे किंवा दिलेलं आहे किंवा इश्यू केलं आहे अशा पद्धतीची ओळख त्या ठिकाणी असते, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील जे 2 अंक आहेत ते अपंगत्वाचा प्रकार, डिसेबिलिटी टाईप। हे अंक दिव्यांग व्यक्तीच्या अपंगत्वाचा प्रकार, उदाहरणार्थ अस्थिव्यंग असेल, कर्णबधिर असेल, जे काय असेल ते म्हणजे जे काही आपल्या दिव्यांगांचे जे प्रकार आहेत 21 प्रकार आहेत त्या 21 प्रकारापैकी त्या प्रत्येक प्रकाराला नंबर दिलेत, 1 2 3 4 असे नंबर दिलेत। मग तुमचा दिव्यांग प्रकार हा त्या 21 पैकी कोणत्या नंबरवर आहे तो नंबर त्या ठिकाणी दिलेला असतो, लक्षात ठेवा। म्हणजे अपंगत्वाचा प्रकार हा तो अंक दर्शवतो। आता यानंतर पुढील 4 अंक, आता पुढील 4 अंक म्हणजे तुमची जन्मतारीख। लक्षात ठेवा, जी काही तुमची जन्मतारीख असेल, समजा 191 असेल किंवा जे काय असेल 2001 असेल तर ही जन्मतारीख तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल। लक्षात ठेवा, ही व्हिडिओ पाहत असताना तुमच्यासमोर UDID कार्ड जर असेल तरच तुम्हाला ही व्हिडिओ समजणार आहे, अन्यथा समजणार नाही। अद्यापही ही व्हिडिओ पाहत असताना तुमच्यासमोर जर UDID कार्ड नसेल तर लगेच तुमच्यासमोर UDID कार्ड ठेवा आणि ही व्हिडिओ बघा, नाहीतर काहीच कळणार नाही, लक्षात ठेवा। त्याचबरोबर बघा, या ठिकाणी पुढील 6 अंक, आता पुढील 6 अंक म्हणजे काय, तर नोंदणीकृत अनुक्रमांक, रजिस्ट्रेशन सिरियल नंबर। म्हणजे तुमची त्या दप्तरी किंवा त्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन होत असतं, नोंदणी होत असते, त्या नोंदणीचा क्रमांक या ठिकाणी असतो आणि हा क्रमांक किती अंकी असतो, तर 6 अंकी असतो। किती, 6 अंकी हा क्रमांक असतो, लक्षात ठेवा। तर तो क्रमांक या ठिकाणी दर्शवलेला आहे। त्याचबरोबर शेवटचा 1 अंक असतो, शेवटचा 1 अंक राहिला म्हणजे 17 अंक झाले। आता 1 अंक जो राहिला तो 1 अंक म्हणजे काय, चेस सम। म्हणजे काय, हा अंक सुरक्षेच्या कारणास्तव आणि डेटा पडताळणीसाठी म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी वापरला जातो। जो काही नंबर तुम्हाला आला असेल तो नंबर त्या ठिकाणी असतो, तर हा तुमचा डेटा पडताळणीसाठी वापरला जातो। अशा पद्धतीने या ठिकाणी हा 18 अंकी क्रमांक प्रत्येक दिव्यांगांसाठी अद्वितीय म्हणजे युनिक असतो। त्यामुळे संपूर्ण देशामध्ये तुमची ओळख पटण्यास सोपं जातं, आहे लक्षात। तर अशा पद्धतीची ही माहिती आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी QR कोड सुद्धा असतो। हा एक आहे QR कोड, बघा तो QR कोड कार्डवर एक QR कोड देखील असतो जो स्कॅन केल्यावर संबंधित व्यक्तीची सर्व माहिती, त्यामध्ये नाव असेल, पत्ता असेल, अपंगत्वाची टक्केवारी असेल व इतर माहिती
ही त्वरित उपलब्ध होते, त्यामुळे कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणीची गरज नाही. नुसता ते UDID कार्ड किंवा तो QR कोड असेल तर आपल्याला किंवा सरकारला ती संपूर्ण माहिती त्या ठिकाणी चेक करता येते. त्यानंतर त्या ठिकाणी कालावधी असतो, व्हॅलिडेशन असतो. तर कार्डवर परमनंट किंवा टेम्पररी किंवा व्हॅलिड अप टू मुदतीसह अशा पद्धतीचा उल्लेख असतो. टेम्पररी किंवा परमनंट असतो. जर कार्डची मुदत जर संपली तर तुम्हाला 18 अंकी क्रमांक तोच राहतो, मात्र तुमच्या कार्डची रिन्युअल करावं लागतं. तुमचं ते कार्ड रिन्युअल जर केलं नाही तर त्या ठिकाणी ते कार्ड रद्द होतं. म्हणून ते व्हॅलिडेशन हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अधिकृत पोर्टल, तर हे जे कार्ड आपण नोंदवलेलं आहे किंवा नोंदणी करायची असते, या कार्डची संबंधित सर्व कामं किंवा नूतनीकरण किंवा अपडेट किंवा जे काही असेल ते हे सर्व स्वावलंबन कार्ड ही जी काही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला करावं लागतं. अशा आणि त्याचबरोबर तुमचा फोटो वगैरे असतो, अशा महत्त्वाच्या बाबी त्या ठिकाणी असतात. अशा पद्धतीने या जे काही तुमचं UDID कार्ड आहे त्या UDID कार्डवरती जे काही UDID कार्ड नंबर असतो त्याचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि इतर बाबी ज्या असतात त्या बाबीसुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण विविध कामासाठी जे आपलं स्वतःचं UDID कार्ड वापरतोय त्याविषयी त्या UDID कार्डवरती जे काही नंबर्स असतात किंवा अक्षर असतात त्याचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून ही व्हिडिओ बनवलेली आहे. सदर व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगांपर्यंत जाणं गरजेचं आहे, कारण त्याला ती माहिती असणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो आपण जे UDID कार्ड वापरतोय तर त्याविषयी माहिती असणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा आपली जबाबदारी आहे. म्हणून मित्रांनो ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.